ये परतूर शहर का डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज़िला परिषद उर्दू हाई स्कूल है। आज यहाँ पर मेडिकल चेकअप कैंप का यहाँ पर आयोजन किया गया, जिसमें परतूर शहर के मशहूर डॉक्टरों ने यहाँ पर विज़िट दी। इस मेडिकल चेकअप कैंप में सभी स्टूडेंट का यहाँ पर मेडिकल चेकअप किया गया। इस मौके पर टीचर, वो पेरेंट्स और सभी स्टूडेंट इस वक्त यहाँ पर मौजूद थे। हर स्कूल में एजुकेशन एक्टिविटी यानी ख़ासकर सिलेबस यहाँ पर पढ़ाया जाता है, लेकिन हर स्कूल में अदर एक्टिविटीज़ भी होनी चाहिए और हर महीने कम से कम हर स्कूल में एक बार मेडिकल चेकअप का आयोजन किया जाना चाहिए। इस तरह की जानकारी यहाँ के टीचर और डॉक्टर ने दी है। और भी ऐसी न्यूज़ के लिए आप देखते रहिए बोलता महाराष्ट्र। हॅलो, मी डॉक्टर अस्मिता बाळासाहेब बोनगे। आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम ह्या शाळेमध्ये दंत शिबिरासाठी आलो आहे। मी आणि माझी पूर्ण टीम पण आलेली आहे सोबत। जे हे कॅम्प ह्या जिल्हा परिषदमध्ये घेतला आहे, तसं मला असं वाटतं की प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये हा कॅम्प असावा, कारण की जे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत तिथं नियमित रूपात घेतल्या जातं नेहमी। तसंच प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जर झालं तर मुलांना चांगलंच होईल। मुलांसाठी काही सांगायला एवढं सांगते की मुलांनी जे आहे 2 वेळा ब्रश केला पाहिजे, नाहीतर बऱ्याचदा सकाळी ब्रश करतात, रात्री झोपायच्या आधी ब्रश करून झोपत नाही, जेणेकरून दातामध्ये जी कीड आहे ती जास्त प्रमाणात वाढते। त्यामुळं सकाळी आणि संध्याकाळी असं दोन्ही वेळा मुलांनी ब्रश केला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, घरामध्ये एकच पेस्ट घेऊन येतात आणि तो पेस्ट सगळेजण वापरतात, सगळ्या वयोगटामध्ये। हालाकी जे मोठे माणसं आहेत त्यांच्यासाठी मोठ्यांसाठी जो टूथपेस्ट आहे तो त्यांनी वापरावा, आणि लहान मुलांसाठी जो स्पेशली तुम्हाला मेडिकलवर किंवा जनरल स्टोअरवर अवेलेबल होईल, जर तुम्ही घ्यायला गेला तर किड्स पेस्ट येतो, तर किड्स टूथपेस्ट जे आहे ते लहान मुलांसाठी ते देवा। आणि बरेच पालकांना असं वाटतं की मुलगा लहान आहे, दात किडलेले आहेत आणि एक 6 वर्षानंतर ते पडून जातील आणि नवीन दात येतील, त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट ते घेत नाही किंवा मग त्यांना ते पेस्ट वगैरे अवेलेबल करत नाही। पण त्यांच्या माहितीच तो मुलांना जे दुधी दातं पडून नवीन येण्याचं जे वय राहतं 6 वर्षापासून तर 15व्या वर्षापर्यंत तो असतो वय। तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की 15 वर्षापर्यंत माझ्या मुलाला हे दुधाचे दाढी किंवा दातं हे असतात, आणि हे त्याच्यानंतर 15 वर्षानंतर पूर्ण मोठे दातं येतात, हे त्यांनी हे लक्षात घ्यावं। आणि त्यामुळं मुलांचे जर दातं वयाच्या अगोदर जर किडलेत लवकर 6-8 वर्षामध्ये, तर त्यांनी ती डेंटल ट्रीटमेंट जी आहे ती वेळेवर घ्यावा। जर त्यांनी डेंटल ट्रीटमेंट जर नाही घेतली, जे येणारे जे नवीन दातं आहेत, जे परमनंट टूथ आहेत, तो जे आहेत ते वेळेवर येत नाही, वाकडे तिकडे येतात। मग बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो हा की माझ्या मुलांचे दातं वाकडे तिकडे किंवा मागे पुढे का आले। त्याचं एवढंच कारण आहे की जे दुधी दातं किडल्यामुळं, त्याची वेळेवर न पडल्यामुळं ते दातं वाकडे तिकडे होतात। त्यामुळे जर मुलगा जर 15 वर्षाच्या आत असेल, लहान असेल, 10, 11, 12 वर्षाचा किंवा 6-7 वर्षाचा जर दाढ किडली किंवा दात किडला, तर त्यांनी डेंटल ट्रीटमेंट ही घ्यावी। ही मुलांसाठी किंवा पालकांसाठी सूचना अशी राहील। आणि शाळेचं खूप खूप धन्यवाद, ज्यांनी की खूप छानपणे आमचं स्वागत केलं, मुलांनीही खूप सपोर्ट केलेत, त्याबद्दल त्यांचंही खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब बोनगे। आज आम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम उर्दू हायस्कूल येथे दंत तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरासाठी डॉक्टर सिद्दीकी सर, डॉक्टर टेकाळे सर, डॉक्टर अस्मिता मॅडम, डॉक्टर दीपाली मॅडम हे देखील आलेले आहेत। आज आपण शिबिर घेतच आहोत। अशा प्रकारचे शिबिर प्रत्येक शाळेत व्हायला पाहिजेत। वेगवेगळे विद्यार्थ्यांसाठी काय मेसेज आहे आपला? विद्यार्थ्यांसाठी मेसेज मॅडम देतील।